आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्यात काही बदल होत असतात आणि त्यानुसार आपली श्रद्धाही बदलत जाते. आयुष्याच्या एका टप्प्यावरती हनुमान हे अधिक जवळचे वाटू लागतात. त्यांचं अस्तित्व हे आपल्यासाठीच आहे असं वाटू लागतं. मारुतीरायांची गरज तुम्हालाही वाटते, म्हणजेच तुम्ही कठीण प्रसंग, भीती, तणाव किंवा आयुष्यातील मोठ्या अडचणींमध्ये मानसिक आधार शोधत आहात आणि त्यामुळेच हनुमानाकडे वळलात. बरोबर ना? हनुमानांना धैर्य, शक्ती आणि संकटमोचक देवता मानलं जातं. त्यामुळे मन खचलेलं असताना त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ होत जाते. तुम्हालाही मनापासून मारुतीरायांची भक्ती करण्याची इच्छा झाली असेल, तर तुम्हाला फार काही देखावा करायची गरज नाही. कारण मारुती ही देवता तिच्या साधेपणासाठी आणि प्रभू रामांवर असलेल्या भक्तीसाठी ओळखली जाते. जर तुम्हालाही मारुतीरायांचं स्मरण करून मनाला शांत आणि संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळवायचं असेल, तर नित्यनेमाने हनुमान चालीसा पठण करायला घ्या. ते शक्य नसेल तर अगदी मनापासून शांत चित्ताने ओम हनुमते नमहा, रामदूताय नमहा या मंत्राचं पठण करा. जर तुम्ही प्रभू रामांची स्तुती केली तर अशा ठिकाणी हनुमंत तर येणारच. त्यामुळे तुम्ही रामरक्षा देखील वाचा. त्यानेही तुम्हाला हनुमानाचा सहवास लाभेल. लक्षात ठेवा, मारुतीचं स्मरण करताना तुमच्या मनात धैर्य, नम्रता, सेवाभावना आणि प्रभू श्रीरामांची भक्ती असणं फारच गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तरी देखील तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचं बळ फक्त हनुमानाकडूनच मिळू शकतं.